गणेशाय नमः. प्रासादिक असणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा विचार, चिंतन, मनन, अभ्यास आपण करतो आहोत. या प्रवचनमालेमध्ये नामधारकांनी 16वा अध्याय जो सांगितला, त्या 16व्या अध्यायामध्ये गुरुभक्ती कशी करायची असते आणि गुरुभक्ती केल्यानंतर गुरु कशा प्रकारे आपल्या भक्तांच्यावर कृपा करतात हे सांगत असताना धौम्य ऋषींची कथा सांगितली. धौम्य ऋषींना 3 शिष्य आहेत. या 3 शिष्यांच्याकडून त्यांनी कशी कशी सेवा घेतली आणि ती सेवा घेतल्यानंतर त्या 3 शिष्यांच्यावर कशा प्रकारे गुरुकृपा झाली, हा सगळा कथाभाग 16व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर रित्या या नामधारकांनी सांगितलेला आहे. तर षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथून दिधली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध. या 16व्या अध्यायामध्ये त्या 3 शिष्यांच्यावर धौम्य ऋषींनी कृपा केली ही कथा श्री गुरूंनी आपल्या मुनींना सांगितली आणि तिथून महाराज भिल्लवडीला आले आणि भिल्लवडीमध्ये कुठल्या प्रकारची कथा झाली, कशा प्रकारे लीला केली, हा सगळा कथाभाग 17व्या अध्यायामध्ये आलेला आहे. तर धौम्य ऋषींची कथा जर आपल्याला ऐकायची असेल, गुरुभक्ती कशी करावी, गुरूंची कृपा कशी होते, हा सगळा कथाभाग जर आपल्याला ऐकायचा असेल तर श्री दत्त भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ही कथा ऐकता येईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.